कारण मला कुणीही पैसे देऊन त्या ठिकाणी उभा केलेलं नव्हतं. लोकांच्या आग्रहाखातर आम्ही ही खऱ्या अर्थानं निवडणूक लढवली आणि जे काही या निवडणुकीचा खर्च केला तो मी माझ्या कष्टाच्या कमाईतून आणि वडिलाच्या कमाईतून केलेला आहे. मला कुणीही या ठिकाणी रुपया दिलेला नाही. आज आपण पाहतोय या आमदाराचं करणी आणि कथनीमध्ये वेगवेगळा प्रकार आहे. मागच्या काही काळापूर्वी आपले संघर्ष योद्धे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या बाबतीत सुद्धा त्यांनी असंच वादग्रस्त वक्तव्य केलं. ते ग्रामपंचायतला सुद्धा निवडून येऊ शकत नाहीत असं वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं काही समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं घर जाळलं. त्या ठिकाणी सुद्धा त्यांना मराठा समाजाच्या अनेक कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल केले. आज आपण किल्ले धारूर शहरामध्ये आहोत. आपल्यासोबत आहेत माजलगाव मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे विधानसभा प्रमुख माधव तात्या निर्मळ. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरची जयंती होती. खऱ्या अर्थानं अहिल्यामातेंचा इतिहास त्या ठिकाणी सांगितला गेला पाहिजे होता, परंतु माझ्यावर नेहमी आमदार गरळ ओकण्याचं काम करतात. माजलगावला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक बांधण्यासाठी 2 गुंठे जागा त्यांनी मागच्या वर्षी जाहीर सभेत सांगितलं होतं, ती सुद्धा त्यांना देणं झाली नाही. त्यामुळं खऱ्या अर्थानं समाजामध्ये त्यांच्याबद्दल खूप तीव्र रोष आहे. काल माता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त या माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाशराव सोळंके यांनी एक वक्तव्य केलं आणि त्यामध्ये ते म्हटले की या माजलगाव मतदारसंघामध्ये ओबीसीचे एक नेतृत्व माननीय मंत्री पंकजाताई मुंडे व धनंजय मुंडे यांनी उभे केले आणि त्यांना पैसे पुरवले. या वक्तव्याबद्दल थेट नाव घेऊन नाही मात्र प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असा आरोप या ठिकाणी माधव निर्मळ यांच्यावरच केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. या ठिकाणी काय सांगाल? सर्वप्रथम सर्वांना या चॅनलच्या माध्यमातून नमस्कार करतो. या मतदारसंघाचे आमदार प्रकाशराव सोळंके हे खूप श्रीमंत माणसं आहेत, परंतु वैचारिक पातळी त्यांची भिकारचोट आहे. कारण मला कुणीही पैसे देऊन त्या ठिकाणी उभा केलेलं नव्हतं. लोकांच्या आग्रहाखातर आम्ही ही खऱ्या अर्थानं निवडणूक लढवली आणि जे काही या निवडणुकीचा खर्च केला तो मी माझ्या कष्टाच्या कमाईतून आणि वडिलाच्या कमाईतून केलेला आहे. मला कुणीही या ठिकाणी रुपया दिलेला नाही. आज आपण पाहतोय या आमदाराचं करणी आणि कथनीमध्ये वेगवेगळा प्रकार आहे. मागच्या काही काळापूर्वी आपले संघर्ष योद्धे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या बाबतीत सुद्धा त्यांनी असंच वादग्रस्त वक्तव्य केलं. ते ग्रामपंचायतला सुद्धा निवडून येऊ शकत नाहीत असं वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं काही समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं घर जाळलं. त्या ठिकाणी सुद्धा त्यांना मराठा समाजाच्या अनेक कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल केले. आपण पाहतोय राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरची जयंती होती. खऱ्या अर्थानं अहिल्यामातेंचा इतिहास त्या ठिकाणी सांगितला गेला पाहिजे होता, परंतु माझ्यावर नेहमी आमदार गरळ ओकण्याचं काम करतात. माजलगावला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक बांधण्यासाठी 2 गुंठे जागा त्यांनी मागच्या वर्षी जाहीर सभेत सांगितलं होतं, ती सुद्धा त्यांना देणं झाली नाही. त्यामुळं खऱ्या अर्थानं समाजामध्ये त्यांच्याबद्दल खूप तीव्र रोष आहे. दुसरा विषय सांगायचा झाला तर आमच्या धनगर समाजाच्या आमच्या भगिनी सुरनरवाडीच्या सरपंच सौ लताताई काळे यांना खोट्या गुन्हे दाखल करून त्यांनी त्या ठिकाणी 15 दिवस जेलमध्ये टाकून पोलीस स्टेशनला आणल्यानंतर फौजदार साहेबांना व्हिडिओ कॉल करून दाखवा, म्हणजे इतका नीच विचाराचे आमदार आहेत. मला यांच्याबद्दल जास्त काही आपल्याला बोलायचं नाही, परंतु मला असं वाटतं की आता
आमदारांना खऱ्या अर्थानं लोकांची दिशाभूल कमी करावी आणि मतदारसंघाचा विकास त्यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं करायला पाहिजे. परंतु जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणे, वेळ साधून नेणे, वेळेवर निवडणूक कशी जिंकता येईल हे पाहणे, एवढंच हा कार्यक्रम या आमदाराचा आहे. माझा आणखीन सुद्धा आपल्या माध्यमातून आमदारांना या ठिकाणी विनंती आहे की पुढच्या काळात तरी आपण असे सोंगढोंग न करता आपण या ठिकाणी चांगलं कार्य केलं पाहिजे. आपण मागच्या निवडणुकीत सुद्धा बघितलं मतदारांची कशी अवहेलना केली. मतदारांना चपटी बोटी रोटीवर भागतंय म्हणले, त्यांच्या चपटी बोटी रोटीवर काम चालतंय. म्हणजे खऱ्या अर्थाने या आमदाराची नैतिकता चांगली नाही हे आता सर्व मतदारसंघाला लक्षात आलेलं आहे. महाराष्ट्रात दादा एका बाजूला सांगितलं जातं की सर्वात महाराष्ट्रात अनुभवी आमदार म्हणून त्यांचं या ठिकाणी सांगितलं जातं आणि कुठंतरी महायुती मित्रपक्ष म्हणून या ठिकाणी मित्रपक्षाला संपवण्याचं कारस्थान त्यांच्याकडून केलं जातंय का या मतदारसंघामध्ये व जिल्ह्यामध्ये? निश्चित अनुभवी फक्त त्यांना निवडणुका जिंकायचा आहे, विकास करायचा कसलाही अनुभव नाही. मतदारसंघामध्ये तुम्ही फिरा, सगळे रस्ते खिळखिळा झालेले आहेत. बरेच रस्त्यावरचे बोगस बिलं त्यांनी या ठिकाणी उचलून घेतलेले आहेत आणि महायुतीचा फक्त निवडणुकीमध्ये फायदा घ्यायचा. मी तर त्यांच्या विरोधामध्ये जाहीर निवडणूक लढवली, 35,000 मतं मला या जनतेनं दिले. परंतु जे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी यांच्यासाठी जीवाचं रान केलं त्यांना सुद्धा वारेवर सोडून दिलं आणि हे आज पंकजाताई आणि मुंडे साहेबांवर त्या ठिकाणी आरोप करतात. पंकजाताईनं जर या निवडणुकीतून दुर्लक्ष केलं असतं तर आमदार 20-25 हजाराच्या पुढे त्यांना मतं पडले नसते. मला हे निश्चित माहिती आहे. या ठिकाणी माजलगाव मतदारसंघामध्ये जे काही भारतीय जनता पार्टीची ताकद वाढण्यापासून आमदार यांच्याकडून रोखलं जातंय का? आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपण सांगितलं की कुठेतरी मानसिक त्रास दिला जातो, त्यांच्यावर तक्रार दिल्या जातात. विकास कामापेक्षा या ठिकाणी आपल्या मित्र पक्षालाच कुठेतरी तक्रार देऊन अडकवण्याचं काम आमदार यांच्याकडून होतंय. याबद्दल आपण माननीय पंकजाताई मुंडे मंत्री यांच्याकडे तक्रार करणार आहात का किंवा पक्ष श्रेष्ठीकडे काय तक्रार करणार आहात का? भारतीय जनता पार्टी हा देशामध्ये सर्वात मोठा पक्ष आहे. भारतीय जनता पार्टीला रोखण्याची यांच्यात अवकात नाही. आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत. माननीय नामदार पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो. आम्ही निश्चित येणाऱ्या काळामध्ये आदरणीय ताईसाहेबांच्या मार्गदर्शनानुसार भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला निश्चित न्याय देण्याचा प्रयत्न करू. आम्ही आमचं काम करणार आहेत. आम्ही असल्या गोष्टीला भीक घालत नाहीत आणि आम्ही थांबणार नाहीत. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता या मतदारसंघाच्या विकासाच्या संदर्भामध्ये निश्चित काम करेल आणि पक्षवाढीसाठी सुद्धा काम करेल. धन्यवाद. या ठिकाणी आपल्यासोबत होते माजलगाव मतदारसंघाचे नेते मान्य माधवताते निर्मळ. या ठिकाणी कालच अहिल्यादेवी होळकर यांची जयंती माजलगाव या ठिकाणी साजरी झाली. यामध्ये मान्य आमदार सोळंके यांनी थेट मंत्री पंकजाताई मुंडे व धनंजय मुंडेंच्यावर आरोप केले आणि या ठिकाणी पैसे पुरवले आणि या ठिकाणी नेते उभे केले. त्याचं प्रत्युत्तर चोख आमदाराला या ठिकाणी माधवताते निर्मळ यांच्याकडून देण्यात आलं आहे.